आता 8 दिवस झालं नाही मराठवाड्यात एका ताईनं कीर्तन संपल्या विचारलं होतं, महाराज काय सांगता हो, सासूसासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात काय चाललंय बाळा, बरी आहे ना बाळा, तब्येत कशी बाळा, तिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर सासूबाई शेजारी बसले की माझ्याच नावानं टाहो फोडतात. म्हणून महाराज शेवटी कंटाळून मी या दोघांनाही वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. मग तुम्ही सांगा मी काय चूक केली. म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे आईवडील असते आणि स्वभावानं असेच फटकळ असते तर तू त्यांनाही वृद्धाश्रमातच नेऊन ठेवलं असतं का. त्यानंतर त्या ताईकडं उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणीनं तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही, मरेपर्यंत तुमच्या गावात मला कधी बोलू नका. पण आज तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो. सध्या लग्न सीजन चालू आहे, आपल्या लेकीचं लग्न करताना आपल्या लेकीला आजपासून कधीच सांगू नका बाळा तुझं घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचं आहे म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आज आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का. माझ्या बहिणींना याचा नक्की विचार करा. तुम्हालाही भाऊ आहे ना, तुमच्या भाऊजाईनं आज असं होऊ नये महाराज. पण जर तुमच्या भाऊजाईनं आज तुम्ही घरी जाताना फोन केला आणि तुम्हाला सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. माझ्या बहिणींना खरं सांगा, रात्रभर झोपू द्याल तुम्ही यांना. हो तिने मला लहानाचं मोठं केलं आहे, हो तिने मला कष्टानं वाढवलं आहे, जाता का आणता. त्यालाही नशिबानं मिळाली, रातच्या 1:30लाच निघाला, आली उद्या संध्याकाळच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवला आहे आणि ज्यानं दुसऱ्याच्या शेतात सालं घालून तुमचा प्रपंच तुमचा संसार खऱ्या अर्थानं सासर उभं केलं आहे, मग ते सासरे तुमचे आईवडील होऊ शकत नाहीत का. आणि ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये तुमच्या सासऱ्यांना तुमच्या आईवडिलांची जागा येईल त्या दिवशी तुमचं घर मंदिर होईल. आणि ज्या दिवशी घर मंदिर होईल भगवान परमात्मा आपल्या घररूपी मंदिरात आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं सकल परमार्थ आपल्या जीवनाचा साजरा होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळं सासूबाईंचे चेहरे खुलले, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा. जुन्नर तालुक्यातली सासू ब ब ब ब ब तिच्या पप्याचं लग्न झालं, तिने निम्म्या गावात भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुना तिला सांगत थांब बाई तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागे होशील. आता खऱ्या अर्थानं जुन्नरची सासू होती, ती म्हणली सुनबाई आपला सप्ताह चालला आहे, उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, तू एवढी डाळ वाटून घे, मी जरा कांद्याकडे जाऊन येते. जुन्नरची सासू होती, गेली शेतावर, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डोकून पाहिलं व सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसना, ती घरात नाही घुसली. जुन्नरचीच होती, ती परत खऱ्या निम्या चौकात फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सुनबाई, गुणाची गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं. तशी सुनबाई म्हणले हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता अख्ख्या चौकात डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जागेवर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं जर आज इथं बसलेलं एखाद्या सासूबाईला खरंच वाईट वाटलं असेल, मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचंय ना, मग आई म्हटलं पाहिजे, आई मानलं. मागच्यांच्या डोक्यात वेगळी खटकी, आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या आताली काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची खरंच अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आज काळजावर हात ठेवून आणि गणरायांची शपथ घेऊन स्वतःच्या मनाला एकच प्रश्न विचारा. आपली अपेक्षा आहे आपल्या येणाऱ्या सुनेनं आपल्याला आई मानलं पाहिजे, पण आज आपण सुद्धा आपल्या घरात आपल्या सुनेला जन्मदात्या मुलीचाच दर्जा आपण घरात दिलाय का.
आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही, आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो आणि सुनेकून चपातीचा नकाशा चुकला आम्ही तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो, मग खरंच आम्ही तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा आतून बंद करून असेल तो विषय आपण घराच्या 4 भिंतीच्या आत मिटवतो, पण सुनेकून एखादी चूक झाली तर आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो, मग खरंच आपण तिला आपली मुलगी मानतो का? स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो, त्याची जीवनात अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे आपल्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी 15 ते 20 केस आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अवघ्या 4-4 वर्षांची लेकरं येतो, पण आज फ्लॅटच्या दरवाजात 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, आणि मी जर माझ्या आजीकडे गेलो तर माझ्या आईला राग येतोय, कारण 3 महिन्यापूर्वी आई आणि आजीत काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई आणि आजी एकमेकींशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 4 वर्षाच्या लेकराची आज जर ही अवस्था असेल, मला तुम्हीच उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं तुमच्या घरातला हा करता माणूस कोरोनाच्या अचानक आलेल्या कोरोनामध्ये काढलेलं कर्ज फेडायचं कसं या विवेचनेने त्याला 2 वर्ष रात्रभर झोप लागली नाही. अरे मी गेलो तर माझ्या कुटुंबाचं काय होईल म्हणून तो रात्र जागा असायचा, पण परिस्थिती नसतानाही कोणत्याच गोष्टीला तो कमी पडला नाही. पण तोच बिचारा दिवसभर शेतात आणि नोकरीत कष्ट करून घरी आला, आणि 6 वाजता जर तो घरी आला ना आईच्या जवळ बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राबून संध्याकाळी घरी आला आणि बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारी पाजारी जाऊन सांगते, दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून मी याला वाढवलं, पण काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी आज तुमच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्त अपनी जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 10:30च्या पुढच्या कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का दादा? निमे 90 हाणेल, घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखो की एक ही दवा, घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची घरातलं वातावरण जर तुमच्या सात्विक असेल तर तुमच्या पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सोपं करून सांगतो. आता आपल्या जुन्नर तालुक्यातलं महत्त्वाचं पीक म्हणजे ऊस आहे. आता ऊसाच्या रोपाची जर आपण लागवड केली, पण जर त्याचं मूळ सडलेलं असेल, तुम्ही कितीही मागडी खतं घातली आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या, खऱ्या अर्थानं फुटवा धरेल का? वाढेल का? कांड धरेल का? कांड धरलं नाही तर ऊस होईल का? कारण त्याचं काय सडलंय? मग जर प्रपंचाच्या मुळाशी संस्कार नावाचं मुळच घरात सडलेलं असेल तर आम्ही कितीही प्रयत्न केला, आमचा प्रपंच बहरेल का? फुलेल का? तो आनंद देईल का? तो दुःखदायकच असेल. हेच तर सांगतात तुकोबाराय अभंगाच्या 2य चरणात.